नमस्कार, मी तेजस बोरगरे. जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. निवडणुका ह्या लोकशाहीचं उत्सव असतं. आगामी निवडणुका ह्या महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहेत. सरकार ज्या प्रकारचं आश्वासन देतं, मात्र ते जनतेपर्यंत पोहोचत असतं. मात्र जनतेचं जनमत काय आहे ते सरकारपर्यंत पोहोचत नसतं. हे पोहोचवण्याचं काम मॅक्स महाराष्ट्र जनतेचा जाहीरनामा ह्याद्वारे आपण करत आहोत. जनतेचं जनमत सरकारबद्दल काय आहे ते आपण जाणून घेऊयात जनतेच्या जाहीरनाम्यामधून. तर काय शेतकऱ्याच्या जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. आणि दुसरं काय आपलं जे आश्वासन द्यायचं ते कधी पूर्ण होत नाही. सरकार एवढंच आहे, दुसरं काय. सरकार फक्त इलेक्शन आलं काही आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, शेतकऱ्याचं हे करणार. कधी आतापर्यंत एकही मागणी मान्य झाली नाही. कर्जमाफ वगैरे झालं पाहिजे शेतकऱ्याचं. आपल्याला काय नाही परिणाम झाला, कारण आपण ज्याचं 2 नंबर माल आहे त्यांचाच प्रॉब्लेम आहे. फक्त आपल्यासारख्याला काय सामान्य माणसाला काय त्याच्यात हे नाही झालं. हे झालं ते चांगलंच झालं. मधलं एवढंच परत शेतकऱ्याचं सुखी झाला पाहिजे. शेतकरी की व्यवस्था चांगली केलेली आहे, कामं चांगली चालू आहेत. हां, रोडचे कामं चालू, जागजागी पाणी बंधारे काम चालू गावी. काही सरकारने गावाला शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. तिकडे तर पाणी मिळत नाही. नाही मिळत नाही, मग आता पाणी सगळीकडेच नाही आहे ना. भरपूर कामं केलेले आहे BJP सरकारने. तर येतं आहे ते काही काम करायला मागत नाही. काम गव्हर्नमेंट कर्ज काढायचं आणि कर्ज न नील झाल्यामुळं मग आत्महत्या करायची. सकाळी मी 7ला उठलेलो आहे, मी रात्री 10 वाजेपर्यंत जागा राहणार आहे, उभा राहणार आहे. मला 2 रुपये भेटणारच आहे ना. मग त्यांची काहींची अशी अपेक्षा आहे, फक्त गव्हर्नमेंटकडून घ्यायचं आणि झोपून खायचं. काय ट्रॅफिक खूप जास्त झाले आहे. ते मेट्रोचं काम लवकरात लवकर झाला तर सर्वांनाच चांगलं वाटणार. सर्व लोक समजता का, सर्व लोक म्हणजे वैतागले. ट्रॅफिक एवढी जास्त झाली आहे. आणि आपण या बघता की सब्जी मंडीमध्ये खूप भाव पण जास्त वाढले. लोकांना खूप त्रास होतो हो भाजीचा. ते सर्व कमी झालं पाहिजे असं मी सांगतोय. बघितलं तर लाईट बिल एवढं जास्त येतो आणि आपली इन्कम तेवढी नाही. आणि प्रत्येक गरीब माणसांमध्ये लाईट बिल झाला, पाणीचा झाला, लाईटचा प्रॉब्लेम आहे. आणि या मार्केटमध्ये बघितलं तर भाव एवढा वाढला आहे. तर कसं काय करायचं, एवढा भाव वाढणार आणि लोक गरीब व्हायला चालले आणि मोठे लोक मोठे व्हायला चालले, असं झालंय. काँग्रेस आपली पहिला होती ती बरं होती. काँग्रेसच आली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टी हमारे देश के लिए, खास करके भारत देश के लिए बहुत अच्छा काम कर रहा है. और जो रफ्तार होना चाहिए वो बीजेपी में है रफ्तार. कांग्रेस भी काम किया है, ऐसा नहीं कि कांग्रेस काम नहीं किया, पर वो रफ्तार धीमी था. और इनका रफ्तार जो मोदी जी का है वो तेज़ है देश के लिए. जैसे कि आप ट्रेन चढ़ते हैं तो हम 1 घंटा में बिहार पहुंच जाते हैं. अगर उसकी रफ्तार 5 घंटा हो जाए तो हम उसको छोड़ देते हैं. तो उस कंडीशन में कांग्रेस को देश के वासी ने हटा दिया है और भारतीय जनता पार्टी को लाया है. भारतीय जनता पार्टी को 5 साल के लिए फिर से लाना चाहिए. बीजेपी में एक मौका और देना चाहिए. नोटबंदी, GST, ये देश के जो 2 नंबर काम करते थे उसके लिए आपातकाल है, लेकिन जो 1 नंबर काम कर रहा है उसके लिए बेहतरीन है और देश की विकास के हेतु बहुत अच्छा कदम है. सराहनीय है मोदी जी का. पाकिस्तान पर भी जो पुलवामा अटैक के बाद उन्होंने जो लिया है बदला, वो देश के हित में है, पब्लिक के समर्थन में है. और ऐसा होता तो आज आतंकवाद बिल्कुल नामो निशान मिट जाता. क्योंकि अगर एक व्यक्ति किसी सैनिक द्वारा मारा जाता है तो अगला में डर पैदा होता है. आज जो आतंकवाद इतना बढ़ चढ़ रहा है, लोग युवा भर्ती हो रहे हैं, उसका काल क्या है? उसको मारा नहीं जा रहा था. एक तरह से बोले तो निडर होकर आतंकवाद बन रहे थे. लेकिन पुलवामा अटैक के बाद एक बार कोई भी युवा सोचेगा कि मुझे मरने के लिए नहीं जाना है. अगर ये काम पहले कांग्रेस करती, 26/11 समय हो जाता, तो आतंकवाद का जो कैटेगरी इतना बढ़ गया वो बहुत कम जाता. जिस तरीका से आज नोटा और क्या बोलते हैं उसको, चीन जो लगा देता है, मसूद अजहर का जो है उसके साथ जो लगाता है, आज वो चाइना भी उसका समर्थन छोड़ रहा है. लेकिन इस बार जब लगाया है तो सभी देशों ने ये भी किया है कि आतंकवाद, गुड आतंकवाद और बैड आतंकवाद ये बिल्कुल नहीं चलेगा. इसलिए
चाइना को भी अलग थलग करने का प्रतिक्रिया चालू है और सभी देश मिलकर उसको भी बेनकाब करेगा। ये किसका है? देन मोदी का है। इन्होंने विश्व स्तर पे एक बड़ी कामयाबी हासिल की है। ये तो कोई मुद्दा नहीं है, टूटी रोड है तो सही। अगर आपके पास मिट्टी का रोड है, फिर पत्थर का रोड हुआ, उसके बाद पीसीसी हो गया, डामर रोड हो गया, तो विकास का ये बढ़ते कदम है। तो बुलेट ट्रेन ला रहे हैं, वो बहुत एक अच्छा मुद्दा है और देश के लिए हित में है। आज रफ्तार जब हम स्टार्ट करते हैं किसी चीज़ को तो नगण्य से अच्छा है कि एक अंक हो। बिल्कुल नगण्य मतलब नहीं है मेरे पास, लेकिन उससे तो अच्छा है कि है हमारे देश में मेट्रो है, बुलेट ट्रेन है, हम कह सकते हैं उसकी सुधार होगी और रफ्तार धीरे धीरे होगा। जब हमारे देश में आर्थिक संकट से जूझ रहा था, हमारे भारतीय मुद्रा जो बोलते हैं कि विश्व बैंक में आपके पास अमाउंट ही नहीं है तो आप किसी भी चीज़ को प्रगति और रफ्तार नहीं दे सकते। हरा काम जवाहरलाल नेहरू का ही किया हुआ है, पर उन्होंने गड्ढा खोद के छोड़ दिए। उनके पास रफ्तार, उनके लोगों ने रफ्तार नहीं दिया। वो शुरुआत बहुत अच्छा किए, दूरदर्शिता से सोचे, उनकी कदम सराहनीय थी। पर कांग्रेस के जो बीच में रोग आए वो इतने भ्रष्ट हो गए। कोल घोटाला, ये घोटाला, हर साल कुछ न कुछ एक घोटाला के अंतर्गत देश की आर्थिक कमजोर होते जा रहा था। सारे करप्शन के वजह से पैसा कांग्रेस वाले को पास जा रहे थे, अन्यथा और भी छोटी छोटी पार्टियां हैं। हम ये नहीं बोलते हैं कि बीजेपी दूध की धुली हुई है, पर कमी है। यहाँ पर थोड़ा पहले से मतलब थंड है, अभी आगे क्या होएगा मालूम नाही। असं कोण आहेच नाही आहे इकडे देशामध्ये. मोदीचं सरकार येणार आहे आणि दुसऱ्या विरोधी पक्षामध्ये 56 पक्ष आले आहेत एकत्र. त्यांच्यामध्ये पंतप्रधानाचा उमेदवार कोण आहे हे त्यांनाच माहीत नाही आहे. त्यामुळे त्यांची आपापसातच भांडणं होणार आहे, त्यामुळे काय उपयोग नाही आहे. त्या मोदीशिवाय पर्याय नाही देशाला आहे. थोडा त्रास झाला. GST आहे काय आपल्यासाठी नव्हतं, हे परदेशी ह्याच्यासाठी करावं लागलं. नोटबंदी थोडा चुकीचा निर्णय होता. पडलेला आहे नोटबंदीमुळे. हा भरपूर फरक पडला नोटबंदीमुळे. जगामध्ये फरक पडला आहे. धंद्यामध्ये फरक पडलेला आहे नोटबंदी. जाणवत आहेत अजूनपर्यंत. तर बघू आता कसं काय पुढे करतात ते. म्हणजे आपल्याला सरकार चांगलं जेवढं सुविधा करेल लोक जनतेचं तेच पाहिजे आपल्याला. ते सोय व्हायला पाहिजे आपली जनतेकडून. बीजेपी सरकार ही आना चाहिए. जो हिसाब से चल रहा है देखेंगे तो देश बचाओ वही है सर. हमारा जो है यहाँ तक जितने लोग का सबका यही रहा है कि मोदी सरकार आए. सरकार ने आपको ये किया है। अब किया है तभी तो हम बोल रहे हैं ना सर. थोड़ा है फर्क है, लेकिन क्या देश भी देख रहा है ना सर. आगे की जो सोच है वो मोदी सरकार है. मोदी आना चाहिए बस. मोदी आना चाहिए. मोदी आना चाहिए, बाकी और कुछ अपेक्षा नहीं है. कैसा देखिए मोदी आएगा ना सर तो क्या खुशहाल होएगा, अच्छा रहेगा. मोदी आना चाहिए. हाँ मोदी. क्योंकि अच्छा काम हो रहा है, विदेशों में जाके देश का नाम हो रहा है सर. तो जरूरी है ना मोदी साहब आना चाहिए.